एमआयएम नगरसेविका सेहर शेखचं तेच चिथावणीखोर वक्तव्य करत इम्तियाज जलील यांनी वाद वाढवला। मुंब्राच नाही तर महाराष्ट्र हिरवा करू असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलंय। त्यांच्या याच वक्तव्याचा शिवसेना आणि भाजप नेत्यांनी समाचार घेतला। महाराष्ट्र हिरवा करू म्हणणाऱ्यांना याच भूमीत गाडलं पाहिजे असं नितेश राणे म्हणाले। कैसा हराया पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाअल्लाह। मुंब्र्यातील एमआयएम नगरसेविका सहर शेखच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आणखी वाढलाय। सहर शेखनं माफी मागितल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितल्यानंतर इम्तियाज जलील यांनी मुंब्र्यात जात सहर शेखची भेट घेतली आणि मुंब्राच नव्हे तर महाराष्ट्र हिरवा करू असं म्हटलंय। जलील यांच्या वक्तव्यावर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी घणाघात केलाय। एक बार फिर से ये बताना चाहता हूं, अगर तुम्हारी भारतीय जनता पार्टी की हुकूमत है महाराष्ट्र के अंदर और तुम ये समझ रहे हम कुछ भी करेंगे, मुंब्रा के अंदर अगर दोबारा ये तोतला यहां पर आया तो एक बात समझ लेने का, मैं दोबारा यहां पर आऊंगा। एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुंब्रा की क्या बात कर रहे हैं तुम, आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। ज्यांनी ज्यांनी आमच्या ह्या देश हिंदू भूमीला हिंदू महाराष्ट्राला हिरवं करण्याचं स्वप्न बघितलं त्यांना ह्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे। त्या औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पाहावं। औरंग्याच्याच बाजूला दफन करण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रातल्या हिंदू समाजात हातात घेईल एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो। कैसा हराया एमआयएम नगरसेविका सहर शेख हिचं कैसा हराया हे वक्तव्य वादात सापडलं होतं। इम्तियाज जलील यांनी सहर शेखला मुंब्र्यात जात पुन्हा एकदा तेच वक्तव्य करायला भाग पाडलं। कैसा हराया लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने, जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज हैं। उतना तो मैं भी चाहूंगा, ये रिकॉर्ड करिए आप लोग, बोलिए कैसे हराया। बोलो एक बार फिर से उन हारे हुए लोगों के लिए ये स्टेटमेंट खास सभी के लिए, कैसे हराया। जलील यांनी भाजप नेत्या नवनीत राणांवर टीका केली होती। त्याला नवनीत राणा यांनी ही प्रत्युत्तर दिलंय। इस देश के अंदर एक नचनिया है, हर दूसरे दिन मुसलमानों पाकिस्तान चले जाओ करके, क्यों उसके जहेज में आया था हिंदुस्तान। मला वाटते इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहे। ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर 15 सेकंड आजही काफी आहे। तुमच्या स्वप्नाती हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही। इम्तियाज जलील हा साप आहे, हे निजामाचे पूर्वज आहेत ते, यांना इथून महाराष्ट्रात येऊन अशांतता कशी पसरेल हा त्यांचं लक्ष आहे। जो छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकसभेला आणि विधानसभेला चारी मुंड्या चित झाल्या, त्यांनी काय म्हणले, महाराष्ट्र हिरवा करू। याच्या बापांची जागीर आहे का। जलील यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या या वादात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एमआयएम आणि भाजपला टोला लगावलाय। त्या स्क्रिप्टेड गेम मध्ये मला जाण्यात काहीही इंटरेस्ट नाही। अचलपूर अमरावतीमध्ये जी काही युती केली आता एमआयएम सोबतची, ते नेमकं काय आहे त्यांना एकदा विचारलं पाहिजे की भाजपचा जो एकूण झेंडा आहे, वर भगवा आणि खाली हिरवा, तो हिरवा रंग म्हणजे ते एमआयएम आहे का, की भाजपचं जे वरचं भगवं कमळ आहे त्याचा जो हिरवा देठ आहे तो हिरवा देठ म्हणजे एमआयएम आहे। एकदा त्यांना तर महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं शहरात या नगरसेवकांचे पोस्टर्स लावायला सुरुवात केली। नॉट रिचेबल असलेले नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यापासून कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। या नगरसेवकांचे पोस्टर्स ठाकरेंच्या शिवसेनेनं संपूर्ण शहरात लावायला सुरुवात केली आहे। मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नगरसेवक आहेत आणि 16 तारखेपासून हे बेपत्ता आहेत। त्यांचा कोणालाही कुठेही माहिती मिळाल्यास तत्काळ शिवसेना शाखेमध्ये संपर्क करावा अशा या ठिकाणी मजकूर देखील लिहिलेला आहे। कल्याण डोंबिवलीत
ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले. मात्र यापैकी 4 नगरसेवक निकाल लागल्यानंतर नॉट रिचेबल झाले. मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे अशी बेपत्ता नगरसेवकांची नावं आहेत. गट नोंदणीच्या वेळीही हे 4 नगरसेवक गैरहजर होते. हे नगरसेवक बेपत्ता झाल्याची तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेनं कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली आहे. नॉट रिचेबल असलेले नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेनं हे नगरसेवक बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावले आहेत. मिसिंगचा गुन्हा, बेपत्ता, लापत्त्यांच्या आम्ही पोस्टर लावणार ना. यांना कोणी पाहिलंय का? त्यांचे पोस्टर अख्ख्या कल्याण डोंबिवलीत लावू, महापालिकेत लावू, सभागृहात लावू, कल्याण डोंबिवलीच्या भाजपच्या कार्यालयात चिटकवू, शिंदेच्या कार्यालयात चिटकवू. मिसिंग म्हणून, मिसिंग पर्सन पोस्टर लावतायत म्हणजे त्यांना काय फरारी घोषित करताय? ते दरोडखोर आहेत, डाकू आहेत, काय त्यांच्यावर आरोप काय आहेत? म्हणून हे असे जे काही दबावाचं राजकारण करतायत, उभं त्यांच्या स्थानिक नगरसेवक मुंबईचे पण केडीएमसीचे बी सगळे वैतागलेले आहेत. मला वाटतं आणखी लवकरच त्याच्यातला आणखी एक मोठा गट हा त्यातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे. ठाकरेंचे जे नगरसेवक नॉट रिचेबल आहेत त्यांचे कुटुंबीय सुद्धा घरात नाहीत. किती दिवस झाले ते बेपत्ता? आज 10 दिवस झाले. लवकर यायला पाहिजेत ना. आमची काय इच्छा घरी आली म्हणजे झाला. इकडनं बेपत्ता आहे का वाटतं? मला काय माहिती, कल्पनाच नाही त्याची. घरामध्ये कोण कोण आहे? कोणच नाही घरात. आता सगळे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तक्रार दिलेली आहे. तुम्हाला असं वाटतं का पोलिसांनी शोध घ्यावा आणि त्यांना लवकरात लवकर इकडे आणावं? हा, त्यांना लवकरात लवकर आणावं. आपण शेजारचे आहात का त्यांच्या? बाजूला राहतो त्यांच्या. दुसरीकडे मनसेनं कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय. त्यामुळे मनसेनंतर आता ठाकरेंचे 4 नगरसेवकही शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. आम्ही येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये आमचे गटनेते हे व्हीप बजावणार आहेत. आम्ही परत एकदा बैठक बोलवू. या बैठकीत जर ते गैरहजर राहिले तर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ही होणार म्हणजे होणार. पुढच्या घडामोडीकडे, मोठ्या उद्योगांची मुख्यालय मुंबईत, मग एमओयू दाओसमध्ये का करता, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्र्यांनी गुंतवणुकीचा 30 लाख कोटींचा आकडा फुगवून सांगितला असा आरोप चव्हाण यांनी केलाय. तर गुंतवणुकीबाबत चव्हाणांना आनंद वाटायला पाहिजे असं नवनाथ बन यांनी म्हटलंय. एवढी गुंतवणूक आली तर ती आनंदाची गोष्ट आहे, त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण येते का ती गुंतवणूक? मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहामध्ये करार करण्याऐवजी तुम्ही सगळे डायव्हर्सला जाऊन करार करून आकडा फुगवता. एका मोठ्या उद्योग समूहाचे तुमचं जर हेडक्वार्टर मुंबईत असेल तर मग डायव्हर्सला जायचं काय गरज आहे? फक्त आकडा फुगवण्याकरता हे सगळे डायव्हर्सला केले जातात. पण मुख्यमंत्र्यांनी फक्त 30 लाखाचा आकडा गाठण्याकरता काही आकडे फुगवून सांगितले आणि ते काही प्रत्यक्षात काही कारवाईत होत नाहीत. याचं एक श्वेतपत्रिका महाराष्ट्राच्या युवकांना, बेरोजगार युवकांना कळू झालं काय जाते. 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात येते. पृथ्वीराज बाबा, याच्याबद्दल तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे. राहिला प्रश्न इव्हेंटचा, तर इव्हेंट कसा करतात हे राहुल गांधींना विचारा. आणि देवा भाऊंनी जवळपास 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणुकीचे करार केले. याच्यातून 30 लाख तरुणांना येत्या काळामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. आपल्याला माहित आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर आज महाराष्ट्राचं नाव डंके की चोट पर घेतलं जातं. याचा तुम्हाला देखील अभिमान वाटला पाहिजे. बातमी धाराशिव मधून आहे. झेडपीसाठी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपनं एबी फॉर्म वाटल्याचा आरोप होतोय. यावरूनच अविनाश खापे यांनी संपर्क प्रमुख राजन साळवी यांना जाब विचारल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. राणा जगजित सिंह पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी एबी फॉर्म वाटल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे एबी फॉर्म भाजप आमदाराच्या मुलाच्या हातून वाटप करण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय. शिवसेना पदाधिकारी अविनाश खापे यांनी संपर्क प्रमुख राजन साळवी यांना याबाबत जाब विचारल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. शिवसैनिक म्हणून घ्यायला लाज वाटते, आमच्या सोबत बैठका घेतात आणि राणा पाटलाचा मुलगा आम्हाला एबी फॉर्म देतो, लाज वाटते, असा रोष शिवसैनिकांना व्यक्त केलाय. या ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेनेचे एबी फॉर्म राणा पाटलांच्या मुलाच्या हातात जातात कसे? मी तानाजी सावंत यांचा कार्यकर्ता नाही, मात्र धाराशिवमध्ये सावंतांच्या हातात सूत्र दिली तर चालेल, असंही कार्यकर्ता म्हणतोय. हॅलो साहेब, एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसैनिक घेताना. तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली. राणा पाटलाचं पोरग शिवसेनेची बी फॉर्म आणून देते साहेब. लाज वाटते आम्हाला, लाज. हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव साहेब आमचं.
नाही, मलाही माहिती आहे तो विषय. नाही नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत. नाही, नाही, निर्णय ऐका, घ्या अख्ख्या तुम्हाला, धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय, धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता आहे, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो. अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढुकीला, आणि कळम मध्ये 2-3 दिलेत. साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील. अहो साहेब, आम्ही तुम्हाला जीव तोडून बोललो, सावंत साहेबांच्या हातात सूत्र दिली तर किमान होतं. बरं, सावंत साहेबांची तुम्हाला रात्री काय गोष्टी बोललो साहेब, माझ्या बाबतीत मी काय सावंत साहेबांचा कार्यकर्ता नाही, मूळ शिवसेनेचा श्रीकांत साहेबांचा, शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे. ऐका ना, अजित पिंगळे विधानसभेचा उमेदवार होता, त्याच्या अधिपत्याखाली तिथलं झालेलं आहे विधानसभा असल्यामुळे. नाही, उमेदवार होता म्हणजे काही विरोधी पक्षाचा नेता साहेब, पडलेला उमेदवार तो, त्याने 4 निवडणुका लढवल्या, 4 निवडणुकांमध्ये 4 मुंड्या चीज झालेला माणूस आहे. त्याच्या हातात तुम्ही सूत्र दिली आणि त्यानं राणा पाटलाच्या हातात दिली, आणि तो प्युअर राणा पाटलाचा माणूस आहे. 4 जागा दिल्या, 4 जागेपैकी फक्त एक आणि एकच जागा आमची शिवसेनेची आहे, मूळ शिवसेनेची. बाकी सर्वच्या सर्व उमेदवार जिल्हा परिषदेचे ज्या 20 पैकी 4 जागा दिल्या, ते पूर्ण 4 पैकी 3 जागा हे पूर्णपणे बीजेपीचे. डिक्सळ, कळम मध्ये डिक्सळ हा एक जिल्हा परिषदेचा गट आहे, त्या गटामध्ये तर अक्षरशः म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतं की लोकांना येड्यात काढावं तरी किती. तर धाराशिवमध्ये प्रत्यक्ष भेट देणार असल्याचं सरनाईक म्हणाले. जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना सूचना केलेली आहे की अशा पक्षाची बदनामी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर ताबडतोब कारवाई होणं गरजेचं आहे. आणि राजन साळवी आमच्या पक्षाचे संपर्क नेते, त्यांचा जर अपमान अशा प्रकारे कोणी करत असेल तर निश्चितपणे पक्ष ते सहन करणार नाही. पक्षाच्या अंतर्गतच फुटाफूट करणे किंवा एबी फॉर्म देणे हे चुकीचं आहे. त्यामुळे जर शिवसैनिक वैतागत असेल तर त्याचे परिणाम हे चांगले नसतात, म्हणून याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आम्ही सुद्धा झालेल्या प्रकारची चौकशी करू. पुढच्या घडामोडीकडे. पुरंदर तालुक्यातील विकास निधीवरून विजय शिवतारे यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर जहरी टीका केली होती. त्यानंतर शिवतारे यांनी आता यू टर्न घेतला. शरद पवारांवर बोलायला मूर्ख नाहीये, गुंजवणी प्रकल्पावरून राष्ट्रवादीचे लोक दिशाभूल करतात, त्यांच्याविषयी बोललो असं म्हणत शिवतारेंनी सारवासारव केली. मुख्यमंत्री होते 4 वेळा शरद पवार, अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री होते. राज्यातल्या सगळ्या देवस्थानांना पैसे यांच्या काळामध्ये दिले गेले, पण यांना पुरंदरचा खंडोबा बाकी दिसला नाही. बरं का, नेतेच दळभद्री तर ते काय पुढचे आकडे. अरे जाणार आहे ना तिथे, आता मोठी लाईन, डबल लाईन करतोय आपण तिथे. त्यामुळे अरे म्हणा, काहीच केलं नाही ना 50 वर्षात. हा, इकडे जाणार नाही, तिकडे जाणार नाही, इकडे येणार नाही, काय बोलणार यांना, काय बोलणार यांना. मी पूर्ण केलं, ह्यांच्या हातून काही झालं नव्हतं 16 वर्षात. हे सगळं करत असताना काही राष्ट्रवादीचे लोक मिसगाईड करतात शेतकऱ्यांना. अरे इकडे पाणी नाही आहे, तिकडे पाणी नाही आहे, इकडे नाही. म्हणून मी म्हटलं होतं, अरे तुम्हाला 15 वर्षात काही झालं नाही, 25 वर्षात काही झालं नाही. कोणाला बोललो होतो? नेत्यांना बोललो नव्हतो. जे मिसगाईड करतायत ना त्या कार्यकर्त्यांना मी म्हटलं. एवढा मूर्ख नाही मी की आदरणीय पवार साहेबांसाहेब की इतक्या उंची असणाऱ्या माणसाबद्दल मी असं बोलेल. पुढच्या बातमीकडे. केईएमचं किंग एडवर्ड मेमोरियल नाव बदलण्याची लोढा यांची मागणी समोर आल्यानंतर विरोधकांसह सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक यांनीही लोढा यांची सूचना योग्य नाही, चुकीचा पायंडा पाडू नये असं म्हटलंय. तर बेलमंडो, लोढा पॅलाझिओ, अल्टामाउंट, कासाबेला अशी लोढांच्या प्रकल्पांची नावं असल्याचं अमोल कोल्हे यांनी माहिती दिली आहे. और तीसरी मैंने ये भी सूचना दी है कि इसका नाम, जो हॉस्पिटल का नाम है वो जीएस हॉस्पिटल है, उसमें एडवर्ड जो नाम लिखा हुआ है वो एडवर्ड नाम हटाया जा सकता है. इसके बारे में महानगर पालिका विचार करे. कारण ये है कि ये हमारे भारत का नाम नहीं है, ये अंग्रेजों का नाम है, गुलामी का नाम है, इसलिए इसको हटाने के बारे में मैंने मेरे विचार प्रकट किए हैं. महानगर पालिका निर्णय करेगी. अशा काही सूचना जर मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या असेल तर त्या योग्य नव्हे. कारण केईएम रुग्णालयाचं नाव हे खरं तर गेल्या अनेक वर्षापासून केईएम रुग्णालय असू दे, अशा वेळेस ते नामकरणाचा प्रस्ताव पुढे आणून म्हणजे त्यामध्ये चुकीचा काहीतरी पायंडा पाडू नये. लोढानी आधी ट्रम्प टॉवर हे नाव बदलावं, ते मोदी टॉवर करावं, ठाकरे टॉवर करावं, बाळासाहेब ठाकरे, किंवा छत्रपती शिवाजी टॉवर करावं, आणि मग केमच्या विषयावरती आम्ही सगळे मिळून चर्चा करू. त्यांच्या प्रोजेक्टची नावं आहेत लोढा बेलमॉन्डो, लोढा पॅलाझिओ, अल्टा माउंट, कासाबेला. वरळीमध्ये तर या महोदयांचं एक प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव आहे ट्रम्प टॉवर्स. मग त्याच ऐवजी तुम्ही राम कुटीर, सीता सदन, लक्ष्मी निवास, रामराज्य अशी आपल्या मातीतली नावं का दिली नाहीत प्रोजेक्टला?
बातमी महत्वाची. कल्याणच्या दुर्गाडी परिसरात वाहतूक पोलिसाला मारहाण झाली. रॉंग साईडनं गाडी घेऊन गेल्याचा जाब विचारल्यानंच ही मारहाण करण्यात आली. वाहतूक पोलीस विलास भागीत यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. विरुद्ध दिशेने गाडी का घातली असा जाब विचारल्यानं एका वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. विलास भागीत असं मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. मारहाण झालेल्या जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण झालेल्या जखमी पोलीस कर्मचाऱ्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. रात्री 10च्या सुमारास विलास भागीत हे कर्तव्यावर होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार चालकाला गाडी थांबवण्यास सांगितलं. तुम्ही विरुद्ध दिशेने गाडी का घालताय असा जाब पोलीस कर्मचारी विलास भागीत यांनी विचारला. चूक मान्य न करता कार चालकानं पोलीस कर्मचाऱ्यासोबतच हुज्जत घालायला सुरुवात केली. कारमधल्या 4 तरुणांनी वाहतूक पोलीस विलास भागीत यांच्यावर हल्ला केला. तरुणांनी वाहतूक पोलिसाचा शर्ट फाटेपर्यंत मारहाण केली. मारहाणीनंतर प्रकरण चिघळणार हे लक्षात येताच चौघही पसार झाले. बाजारपेठ पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा नोंदवलाय. हा सगळा प्रकार घडल्यानंतर संबंधित तरुणांचे मित्र वाहतूक पोलिसांची हुज्जत घालतानाही दिसले. हो, आम्ही त्यांना पळवलंय, आमच्याशी धक्काबुक्की करू नका, आमच्यावर कारवाई करून बघा असं आव्हान हे तरुण पोलिसांना देत होते. हे तरुण पोलिसांची अत्यंत उर्मट आणि मोठ्या आवाजात हुज्जत घालत होते. मारहाण करणारे चौघही शिंदेच्या शिवसेनेतील एका नगरसेवकाचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची 2 पथकं रवाना झाली आहेत.